लक्षवेधी सुरू आहेत आता. लक्षवेधी क्रमांक 6. लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदर योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14,998 पुरुषांनी दरमहा 1,500 प्रमाणे 10 महिने लाभ घेतला, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला? सदर योजनेमध्ये 14,998 पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही? दुसरं म्हणजे 8,000 बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत? आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थीची संख्या 26 लाख इतकी असून त्यापोटी 5,136 कोटी 30 लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय? आणि मंत्री महोदय, माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो, मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 2,04,000 बोगस लाभार्थी सापडले. ठाण्यामध्ये 1,35,300 बोगस लाभार्थी सापडलेत. अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाभार्थी सापडलेत. नाशिकमध्ये 1,86,800 बोगस लाभार्थी सापडलेत. संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाभार्थी सापडले. तिकडे कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाभार्थी सापडले. मुंबई उपनगरामध्ये 1,13,000 बोगस लाभार्थी सापडले आहेत. नागपूरमध्ये 95,500 बोगस लाभार्थी सापडलेत. रायगडमध्ये मंत्री महोदय 63,000 बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये 71,000 आहेत आणि लातूरमध्ये 59,000 आहेत. माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला आहे. तो घोटाळा ज्यांनी केला आहे त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत? आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे? आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? एवढे माझे प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची आहे की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले. ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केलात ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती. साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे. एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते. नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो. तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना 1,000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात. तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला. या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाईज स्क्रुटिनीची गरज होती. बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं लाभ सुरू आहे. आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय
ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले